भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडल्यात। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळीमधल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडच्या 203 कोटी 69 लाख रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे। गोपीनाथ मुंडेंची समाधी आणि स्मारक देखील याच कारखान्याच्या आवारात आहे आणि येत्या 25 जानेवारीला ही लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं समजतंय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुरेश, काय नेमकी माहिती? भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेला जो वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी या ठिकाणच्या कारखान्यावरती युनियन बँकेचं कर्ज आहे आणि त्या युनियन बँकेचं कर्ज 2021 मध्ये उचललेलं होतं। ते थकीत कर्ज असल्या कारणाने ते परतफेड केले गेले नाही। पण या अगोदर देखील युनियन बँकेने 2 वेळा ही लिलावाची प्रक्रिया पार पाडली होती, पण त्यावेळेस कोणी सहभागी झालं नाही म्हणून ती प्रक्रिया पुन्हा करण्यात आली आणि आता तिसऱ्यांदा रिकॉल करण्यात आलेली आहे लिलावाची प्रक्रिया आणि ही लिलावाची प्रक्रिया 25 तारखेला पार पडते। विशेष म्हणजे याच्यामध्ये ज्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आहे तोच कारखाना आहे आणि त्या कारखान्याची जी जमीन आहे 2 ठिकाणची जमीन, त्या जमिनीचा देखील लिलाव केला जाणार आहे। विशेष म्हणजे त्या कारखान्याचा जो डिस्टिलरी प्लॅन आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या देखील त्या लिलावामध्ये केला जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडे यांच्यावरती मागच्या वेळेस जीएसटीने कारवाई केलेली होती। जीएसटीची 19 कोटीची थकीत जीएसटी असल्या कारणाने त्यांनी देखील लिलावाच्या अनुषंगाने कारवाई केली गेली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा युनियन बँकेने ही कारवाई केली गेली असल्या कारणाने जी पंकजा मुंडे समर्थक आहेत त्यांच्यामधून देखील नाराजी व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे जे थकीत कर्जाचा जो आकडा आहे हा 200 कोटीच्या पुढचा व्यक्त होतीये आता पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून। सुरेश, धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल।